नमस्कार. मराठी मंगळवारमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज 1 फेब्रुवारी आमच्या स्वामीजींचा 25वा पट्टाभिषेक या 21 तारखेला आहे, फेब्रुवारी 21. त्यानिमित्ताने आमचे बरेच काय कार्यक्रम आखले गेले. त्यात वाचनाचा कार्यक्रम खूप आहे. वाचन, पठण, देवीचा नित्यपाठ, मग भगवद्गीतेचे अध्याय वगैरे खूप वाचन खूप आहे. त्यामुळे आनंद होतो, ते करताना खूप आनंद होतो. पण त्यामुळे मी ठरवलं की आता 21 तारखेपर्यंत माझे जे व्हिडिओज आहेत ते मी अगदी नाममात्र थोडंच सांगून मी संपवणार आहे. जास्त त्याच्यावर कशावरही कोणत्याही विषयावर मला विचार करत बसायला वेळ नाही, किंवा माझ्याकडे जे आहे ते साहित्य शोधायला मला वेळ लागतो ते नाही. जे माझ्याकडे अवेलेबल आहे, डाळ आहे, भात आहे, डाळ भात, लसणाची चटणी, असं करून आपण कसा घाईचा दिवस सांभाळून नेतो, तसं मी हा फेब्रुवारी महिना सांभाळून नेणार आहे. पण मी ॲबसेंट राहणार नाही. मला ॲबसेंट राहायला मुळीच आवडत नाही. जे काही आहे थोडं का असेल ना, 1% 2%, ॲटलिस्ट हाय हॅलो तरी करावं. त्याप्रमाणे मी आज आलेले आहे. असं म्हणतात, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की ॲन ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी. ऑप्टिमिस्ट फाइंड्स सोल्यूशन टू ऑल प्रॉब्लेम्स, whereas a pessimist finds problems in all solutions. म्हणजे आशावादी माणूस जो असतो तो कुठच्याही कठीण प्रसंगात सुद्धा त्याला त्यातून चांगलंच घेतो, आणि निराशावादी माणूस सगळीकडे निराशाच चुकतो. याचं एक उदाहरण म्हणजे एक माणसाचं आणि त्याच्या बायकोचं. देव कसं बॅलन्स करतो बघा. नाहीतर हैराण झाले असते हो माणसं. दोघे एकाच प्रकारचे असते, तर वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे बॅलन्स होतं, हो की नाही. एक माणूस आहे, त्याला खूप वर्षापासून गॉल ब्लॅडरचा त्रास आहे. पोटात दुखतं तशाने. खूप वर्ष काढली त्याने. जास्त दुखत नाही म्हणून, पण शेवटी जरा त्रास जास्त जायला आणि ऑपरेशन झालं. ऑपरेशन म्हटलं की तुमच्या पर्सला भोकं पडतात, छिद्र पडतात मोठी मोठी, हो की नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. तर तो असा डोक्यावर हात घेऊन बसला आणि लिहितो आहे. त्याला डायरी लिहायची सवय आहे. ही इज अ गुड रायटर. तो लिहितो आहे किती खर्च आला, ह्याला किती खर्च आला, रिक्षाला किती खर्च, टॅक्सीला किती खर्च, चहा पाण्याचा किती खर्च, औषधाचा खर्च, सर्जरीचा खर्च, हॉस्पिटलायझेशनचा खर्च, सगळं. अरे बापरे बापरे बापरे, किती खर्च. हे एक झालं. नंतर म्हणतो ते लिहिलं. तर गेले दिवस त्याच्यातच रिकव्हरीमध्ये गेले. तेवढ्यात एप्रिल महिना जवळ आला. मार्च महिन्यात काय त्याला ऑपरेशन झाल्याच ऑफिसमधून कळलं होतं की आता हे वर्ष आपल्याला कळतं ना, आपलं रिटायरमेंट एज आलं की आता आपल्याला इथे रिटायर होणार नाही. रिटायर झालो. 35 वर्ष मी रोज ऑफिसला जात होतो, किती एन्जॉय करत होतो, किती आता काही नाही. घरात बसून माशा मारायच्या, काय करायचं मी. परत डोक्यावर ते लिहून काढलं. 35 वर्ष मी कसा चांगलं करत होतो, हे करत होतो, ते करत होतो, पार्टीज होत्या, हे खात होतो, ते खात होतो. आता घरी बसणार, संबंध वेळ, कसा दिवस जाणार कोणास ठाऊक, कशाला आलं हे रिटायरमेंट वगैरे. तेवढ्या एखाद दुसऱ्या महिन्यानंतर त्याची आई रात्री सगळ्यांना छान गप्पा गोष्टी मौज मजा करत त्या आई
झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत. तो एक दुःखाचा डोंगर कोसळला. आई जाणं म्हणजे काय खेळ नाही आहे. इट इज बट नॅचरल फॉर हिम टू फील सॅड. वाईट वाटलं त्याला. त्या दुःखामध्ये बरेच दिवस गेले. म्हणता म्हणता एक दिवस मुलगा म्हणाला, पुण्याला मला इंटरव्ह्यूला जायचं आहे, गाडी काढतो मी आणि जातो. आता करोनाचं हे सगळं प्रॉब्लेम आहे ना, मी गाडीने जातो. हा म्हणाला, सांभाळून जा रे बाबा. त्याचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. बाल बाल बच गया म्हणतात ना, तसा बच गया वो. पर गाडी अशी चिंधड्या झाल्या गाडीच्या. हा परत डोक्यावर हात. ते पण लिहून काढलं. इतका खर्च आला गाडीचा येणार. आता हे इन्शुरन्सवाले देतात की नाही देतात, किती देतात पर्सेंट, काय देवाला ठाऊक. हे वर्षच वाईट, हे वर्षच वाईट. आणि तो काहीतरी करायला गेला, बाथरूममध्ये गेला वाटतं. तेव्हा ही बायको चहाचा कप घेऊन आली आणि सहज डोळे फिरवले. काय लिहिलं आहे नवऱ्याने, काय आता लेखन लिखतो म्हणजे काय लिहिलं आहे. भरभर 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 वाचलं तर काय, सगळीकडे निराशा निराशा निराशा. गेली ती आत गेली आणि थोड्या वेळाने आली आणि एक कागद ठेवला. त्याच्या कागदावर दुसरा कागद ठेवला आणि त्याच्यावर पेपरवेट ठेवला. आणि हा वॉशरूमला जाऊन आला आणि बसला परत दुःखाचं गाणं, दुःखी गाणं. दुःखी मन मेरे सुनो मेरा कहना लिहायला बसला. पण त्याला दुसराच पेपर दिसला. अरे हे अक्षर माझं नाही, कोणी लिहिलं. अरे हिने लिहिलं का, काय लिहिलंय बघू. वाचायला सुरू केलं. तिने काय लिहिलं असेल. तिने लिहिलं, ह्यांना खूप वर्षापासून त्रास होता बरं. बिचारे पोटात दुखायचं आणि नीट जिरायचं नाही, खूप त्रास होता. पण अखेरीस ऑपरेशन झालं, ते सक्सेसफुल झालं आणि आता यांना खूप बरं वाटतं आहे. जेवण खाण आता नॉर्मलाइज झालं आहे आणि रिटायर होणार आहे. किती चांगले लेखक आहेत. इतके वर्ष त्यांना लिहायलाच मिळालं नाही हो. सबंध वेळ बँकेत जाऊन बसायचे, कामाचा ढिगारा असायचा. आता फ्री झाले. आता मी त्यांना सांगणार, तुमचा हा छंद जरूर जोपासा. तुम्ही खूप छान कविता लिहिता, लेख लिहिता. तुम्ही तुमच्या मित्रमंडळात जाऊन मित्रमंडळ आहे तुमचं दोस्तांचं, तिथे जा, मजा करा. शिवाजी पार्कला जा, फेऱ्या मारा, गाणी गा. गाणं पण छान म्हणतात होय. हो, सासूबाईंचा देहांत झाला, ते वाईट झालं. पण तरीही इतकी वर्ष त्यांनी छान काढली हो. कीर्तन म्हणा, भजन म्हणा. मैत्रिणी होत्या, त्यांची बिशी होती. शी हॅज लिव्ड लाईफ क्वीन साईज. आणि काय हो माणसाला खूप वर्ष जगून अंथरुणात पडून राहण्यापेक्षा हे काय वाईट आहे. खुशी खुशी काहीच झालं नाही त्यांना. गेल्या, झोपल्या आणि उठल्याच नाहीत. किती म्हणावा उपकार देवाचा त्यांच्यावर. आणि हो, तुम्हाला ठाऊक आहे का, आमच्या याचा अजयचा ॲक्सिडेंट झाला हो. छानपैकी इंटरव्ह्यूला गेला, पुण्याला इंटरव्ह्यू दिला आणि परत येताना आमच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला. अगदी चक्काचूर झाली गाडी. पण मी देवाचे आभार मानले. देवा, माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. कसा रे तू, किती दयाळू तू देवा, किती दयाळू. हे वर्ष ना असं सगळं झालं तरी त्यातूनही आपण वर आलो आहे आणि आम्हाला काही इजा झाली नाही, काही झालं नाही. सगळं छान झालं. यांची प्रकृती छान झाली, सगळं छान झालं. सो गॉड, आय एम थँकिंग यू फॉर ऑल द थिंग्स यू हॅव डन फॉर मी. कारण जे जे व्हायचं आहे ते होतंच, पण त्यातून तो सुधारून नेतो आपल्याला. किती मोठा उपकार म्हणावा हा. ती चिठ्ठी वाचल्यावर नवऱ्याचे डोळे उघडले की तिने ती चिठ्ठी का लिहून पाठवली आहे. आपल्या मनाला उभारी यावी म्हणून पाठवलं आहे. आपण पेसिमिस्ट होऊ नये, आपण ऑप्टिमिस्ट व्हावं, आशावादी असावं.
निराशावादी असू नये माणसाने. ही छोटीशी गोष्ट, छोटासा प्रसंग आपल्याला हे शिकवून जातो. जेव्हा जेव्हा मनात अरे देवा मला हे मिळालंच नाही, अरे देवा माझं असंच झालं तसंच झालं, असं विचार माणूस ना आपण डोकावतो, मनात दुःख होतं, लगेच काढून टाका तो विचार. आणि त्याच्या कॉईनची, म्हणून मी ह्याला म्हणते प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. ही बाजू तुम्हाला दिसली की लगेच उलटा आणि चांगली सुखाची बाजू बघा आणि त्याच्या आठवणीत रमा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि पुढचा रस्ता तुम्हाला सुकर जाईल. प्रेम से बोलो जय माता दी, जय माता दी. आता अशीच एक आशावादी कविता मी मराठी कुसुमाग्रजांची मी वाचून दाखवते. त्याचा मी कोकणी अनुवाद केला आहे. माझ्या सरांनी मला ती कविता पाठवली आणि म्हणाले चंद्रमा 7 का 8 भाषांमध्ये ह्याचा अनुवाद झाला आहे. तेव्हा मला तुझी आठवण आली. म्हटलं तू का नाही करू ह्याचा अनुवाद, तू कोकणीतून कर. म्हणून मी कोकणीतून ते केलं आहे. पण कोकणी मी वाचून दाखवणार नाही, मी मराठी वाचून दाखवते. कारण हा मराठी मंगळवार आहे ना. आणि कुसुमाग्रज आपले अगदी प्रिय 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 कवी. कणा सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला ही कविता. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंत्यात नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते सारे नेले. प्रसाद म्हणून पापण्यावर पाणी तेवढे सोडले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला आणि म्हणाला, पैसे नकोत सर, पैसे नकोत. जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. पाठीवर हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. ये शाबास. अशी वृत्ती पाहिजे माणसाची. कशालाही नाही घाबरायचं, देवावर भार टाकायचा आणि पाऊल पुढे. हो की नाही? त्याचा मी कोकणी कसा केला मी करून दाखवू का? म्हणून दाखवू, तुम्हाला कळेल कोकणी काय भारी. आमच्या सरांनी ते बोलून पण मला रेकॉर्ड करून पाठवलं. फट्टी वासव. कणा या कुसुमाग्रज लिखित कवितेचे कोकणी भाषेत भाषांतर. फट्टी वासव. गुर्तु मेळवेरायनो पावसांत आयल्याकळो. वस्त्र तिंबिली कॅसे तिंबील पावसानं. घडीभर बसलो, हसलो आणि वैर पळून म्हणालो, गंगमाई पाहुणी आयली. घुडांत आमगेल राबून गेली. खाली हातान वतली कशी, घरखाण मात्र वाचली. वणत पडली, रांधण निवली, आशिलनातील पुरा घेऊन गेली. आणि प्रसाद म्हणून डोळ्या पात्यारी थेंबे मात्र सोडून गेली. आता घरकारणीक सांगाता घेऊन रायानो झगडतं असं. पडलेलं वण हाती बांधतं असं. चिक्कोल पुरा उचपितं असं. खिशाला हात वतन पडून म्हणालो, दुड्डू नका रायानो, दुड्डू नका. एकले पण आईलो म्हणून आईल हांव हांगा. संसार मोडलो तरी मोडणी फाटी वासो. तुम्ही फाटीर हात धवनो फकस्त झगगड म्हणाती, फकस्त झगगड म्हणाती. हॅव ए ऑप्टिमिस्ट. ही पण आशावादी माणसाची कविता आहे. सगळं कोलमडून गेलं तरी त्याचा कणा तसाच्या तसा ताठ आहे बघा. प्रकृतीशी झगडायला तो एव्हर रेडी आहे. बस त्याला कोणाच्या पैशाची पण गरज नाही. त्याच्या आपल्या हिमतीवर तो सगळं करू पाहतो. तर आज एवढंच बोलूया आपण. आता भेटूया शुक्रवारी, हिंदी शुक्रवारी.
त्यात मला 11वा अध्याय घ्यायचा आहे भगवद्गीतेचा, सरळ गीतेचा. तो पण छोटासाच आहे, तो करून टाकूया. मागच्या शुक्रवारी पण केला नाही. आणि रविवारी मग कोकणीतून असणार काहीतरी. नेहमी मी करणार टाईमप्रमाणे, पण थोडंच करणार, जास्ती नाही करणार. ओके. तर आता पुन्हा आपली भेट शुक्रवारी.